आणि पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्रासह देशविदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये। शरद पवार जर राज्याचे मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राचं चित्र जरा वेगळं दिसलं असतं, असं मोठं विधान काँग्रेसच्या नेत्या आणि महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे। यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यानं आघाडीत मुख्यमंत्री पदावरून धुसफूस तर सुरू नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय। कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या। निवडणूक लागल्यापासून आरोप प्रत्यारोपांच्या इथे फैरी झडतायत। प्रचाराच्या शेवटच्या 2 दिवस आधी हिंदुत्वाचा मुद्दा चांगलाच रंगला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अखेरच्या दिवशी ऑनलाईन प्रचार सभा घेत भाजपवर निशाणा साधला। त्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं। शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या वतीनं जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात एक पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची मतं सुद्धा हिंदुत्वाच्या जोरावर भाजपलाच मिळतील असं म्हणत शिवसेनेला डिवचलं। तर 107वा भाजपचा आमदार हा कोल्हापुरातलाच असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात ऑनलाईन पद्धतीनं कार्यकर्त्यांशी बातचीत केली आणि सभा घेतली। यावेळेला त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली। कुस्तीमध्ये जर भाजप उतरला तर समोरच्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावरती धाडी टाकल्या जातील असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं। भाजपनं आपल्या पाठीत खंजीर खुपसला, एवढंच नाही तर भाजपचं हिंदुत्व म्हणजे खरं हिंदुत्व नाही। कोल्हापुरातल्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी अशा शब्दात भाजपवर जोरदार टीका केली। गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं काँग्रेसला छुपी मदत केली होती का नाही असा सवालही मुख्यमंत्र्यांनी भाजपला केला। शिवसेना समोरून वार करते, पाठीत वार करण्याची आमची परंपरा नाही असं उद्धव ठाकरे यांनी आवर्जून नमूद केलं। 2014 साली आम्ही नव्हे तर भाजपनं युती तोडली होती, त्यांना भाषा आणि भगवा कशाचाही अभिमान नाही अशा छुप्या युतीचा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान केलं। हा गावचा सरपंच आहे की देशाचा पंतप्रधान हेच कळत नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर अतिशय खरपूस शब्दात टीका केली। दरम्यान हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेसला शिवसेनेनं जागा सोडली असं म्हणत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला। शिवसैनिकांनी कुणाला मतदान करायचं हे त्यांनीच ठरवावं असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे। एसटी कर्मचारी सिल्वर ओक हल्ला प्रकरणानंतर आता पोलीस दल आणि गृह विभागावर नाराजीचा सूर उमटताना दिसतोय। गृह विभागाच्या कारभारावर सर्वपक्षीयांनी ताशेरे ओढले असून आता हल्ला प्रकरणानंतर गृहमंत्री बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यांच्या नावाची गृहमंत्री पदासाठी चर्चा असून गृह खातं आक्रमक नेत्याकडे दिलं जावं असा सूर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू झालाय। गेल्या 3 वर्षात पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अमरावतीच्या दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। पक्ष बळकट करण्यासाठी 5 जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचं शिबिर घेणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले। शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची किंमत संबंधितांना चुकवावी लागेल अशा शब्दात त्यांनी इशाराही दिला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विदर्भाच्या दौऱ्यावर होते। वर्धा जिल्ह्यातल्या तळेगाव इथे त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळेला फटाक्यांची आतषबाजी सुद्धा कार्यकर्त्यांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमरावती इथे डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन या ठिकाणी नवीन सभागृहाचं लोकार्पण केलं। तर याच ठिकाणी नव्यानं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा आपण निषेध करतो। एखाद्या ज्येष्ठ नेत्याच्या निवासस्थानावर अशा प्रकारे हल्ला करणं चुकीचं आहे आणि ही निषेधार्ह बाब असल्याचं नमूद करत राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। सिल्वर ओकवरील हल्ल्याप्रकरणी शिवगिरी बंगल्यावर एक महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली।
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह IT विभागाचे सुद्धा अनेक वरिष्ठ अधिकारी उभे होते। यावेळेला महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी तसंच विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनीही हजेरी लावली। चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका, काही जण जाणीवपूर्वक या भावना भडकवण्याचं काम करतायत अशी खंत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली। सुपे इथे विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। कोल्हापुरात भाजपचाच विजय होईल असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। उत्तर कोल्हापुरात दहशतीचं वातावरण आहे, लोक भाजपला मतदान करतील आणि या दहशतीला झुगारून देतील असं वक्तव्यही त्यांनी केलं। महाविकास आघाडी सरकारनं एकही चांगलं काम केलं नसल्याची टीकाही त्यांनी केली। माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा असं मत माजी मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केलं आहे। माझ्यावर खोटे आरोप झाल्यामुळे मी स्वतःहून राजीनामा दिला। या प्रकरणाची चौकशी झाली असून मुख्यमंत्र्यांनी मला मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याचं संजय राठोड म्हणाले। मशिदीवरील बोंग्यांवरून मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला। शिवसेना भवनाच्या समोर हनुमान चालीसा लावल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। या मनसे कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क पोलीस स्थानकातच आंदोलन केलं आणि इथे हनुमान चालीसाचं पठणही केलं। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी डिलाईल रोड पुलाची पाहणी केली। यावेळेला त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। पुलाच्या कामाला उशीर झाला हे दुर्दैव असल्याचं आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा इथे टोलनाक्यावर बेकायदेशीरपणे टोल वसुली केली जाते। या विरोधामध्ये मावळात 16 एप्रिल रोजी सर्वपक्षीय टोल हटाव कृती समितीच्या वतीने सोमाटणे टोलनाक्यावर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे। सोमाटणे टोलचा झोल बंद झालाच पाहिजे अशी या कृती समितीच्या वतीने मागणी करण्यात आली। ठाणे शहरात पुढच्या 4 दिवसात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे। पिसे बंधारा इथे पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे। त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा तसंच साठा करून ठेवावा असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकूनही अद्याप बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही अशी खंत विजेता पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केली। यानंतर कार्यक्रमाचे संयोजक दीपक पवार यांनीही आपली बाजू मांडली। बक्षिसाची रक्कम ही कुस्तीगीर परिषदेकडून दिली जाते, ती आमची जबाबदारी नाही, मात्र त्यांनी मागणी केली तर आम्ही सुद्धा ती रक्कम द्यायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकलेला पैलवान पृथ्वीराज पाटील यांना आपल्याला बक्षिसाची रक्कम मिळाली नाही असं म्हणताच भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी त्याला 5 लाखांचं बक्षीस देत असल्याचं जाहीर केलं। तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सुद्धा पृथ्वीराजला 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं। स्पर्धेतील बक्षिसाची रक्कम न मिळाल्याबद्दल पृथ्वीराजनं जाहीरपणे खंत व्यक्त केली होती। नालासोपारा इथे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। नालासोपारा पूर्वेकडच्या संतोष भवन परिसरात दुबे तबेल्याच्या जवळ एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला, त्यामुळे एकच खळबळ उडाली। परिसरात लोकांनी तात्काळ नालासोपारा तुळींज पोलिसांना याची कल्पना दिली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली देगाव इथं जमावाकडून मारहाण आणि घराची नासधूस केल्याप्रकरणी 20 जणांच्या विरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दापोली तालुक्यातील देगाव इथे बौद्धवाडी इथे राहणारे भंगार व्यावसायिक गंगाराम शुक्ला यांना 20 नागरिकांच्या जमावानं बेदम मारहाण केली आणि घरातल्या सामानाची नासधूसही केली। जमिनीच्या वादातून हा प्रकार झाल्याचं बोललं जात आहे। बिबट्याच्या कातळीची तस्करी करणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात जुन्नरच्या आळेफाटा इथल्या पोलिसांना यश आलं। या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 5,55,000 रुपये किमतीचे बिबट्याचं कातळ हस्तगत करण्यात आलं आहे। बदलापुरात धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आली। इथल्या एका रेस्टॉरंटमध्ये सिद्धांत हा त्याच्या मित्रांसोबत आला होता। यावेळेला धक्का लागल्याच्या कारणावरून 5-6 जणांनी त्याला मारहाण केली, यातच त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। उल्हासनगरमध्ये पहाटेच्या सुमारास एका व्यक्तीचा मोबाईल हिसकून त्याच्यावर
तीक्ष्ण हत्यारानं हल्ला करण्यात आला। 2 जण यात सहभागी झाले होते। ही घटना इथल्या CCTVमध्ये कैद झाली आहे। मुन्नीलाल जसवार असा हल्ला झालेल्या व्यक्तीचं नाव असून यात तो गंभीररित्या जखमी झाला आहे। नवी मुंबईमध्ये तलवारीनं केक कापत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला। हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच कामोठे पोलिसांनी 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। यापैकी 4 अटक करण्यात आली। नांदेडमधल्या दयानंद नगर भागात दत्त मंदिरात चोरीची घटना घडली। अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला। ही सगळी घटना CCTVत कैद झाली असून CCTVच्या फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। जुना मुंबई पुणे महामार्गावर बोरघाटात पती पत्नी दुचाकी स्वारांचा भीषण अपघात झाला। यात पत्नी जागीच ठार झाली तर पती गंभीररित्या जखमी झाला आहे। टाटा पॉवर समोर एका वळणावर सातदिवे दाम्पत्याचा वाहनावरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला। दरम्यान खंडाळा महामार्ग पोलीस अधिक तपास करतात। भिवंडीतल्या शांतीनगर परिसरात एका घराचा काही भाग शेजारच्या घरावर कोसळला। यात एकाचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीररित्या जखमी झाले। त्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी इथे रहिवासी असलेले 5 तरुण धरणगावहून चोपड्याकडे जात असताना गाडीवरचा ताबा सुटल्यानं मोठा अपघात झाला। गाडीचा चालक भैया बारी हा जागीच ठार झाला तर इतर अनिल बारी, प्रसाद रामदास गुरव, मोना सुनील चौधरी आणि सुभाष रामलाल भगत असे 4 जण गंभीररित्या जखमी झाले। ही घटना धरणगाव तालुक्यातल्या नांदेड रोदवड या रस्त्यावर घडली। कबूतर पकडण्यासाठी विहिरीमध्ये उतरलेल्या तरुणाचा पाय घसरून पडल्यानं पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना जळगावच्या शेळगाव शिवारात घडली। या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। करण उर्फ कालू भिल असं या मयत तरुणाचं नाव आहे। राज्यातल्या बहुतांश भागामध्ये दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला। त्यामुळे उकाड्यानं नागरिक हैराण झाले। दक्षिण विदर्भात आणखी 5 दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहणार असून उर्वरित महाराष्ट्रात 3 दिवस तापमान वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। लातूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस झाला तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यानं शहरातील औसा रोड तसंच लातूर बार्शी रस्त्यावर काही झाडं उन्मळून पडली। सकाळपासून जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका जाणवत होता। दुपारनंतर अचानक वातावरण ढगाळ झालं। अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी उकाड्यापासून नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला। मुंबईतील वडाळा इथल्या राम मंदिरामध्ये राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गुढीपाडव्यापासून पुढचे 10 दिवस या मंदिरात रामनवमी उत्सव साजरा केला जातो। दुपारी रामजन्मानंतर संध्याकाळी रथयात्रा सुद्धा काढली जाते। शिर्डीतील रामनवमी उत्सवाचं मुख्य वैशिष्ट्य असलेलं निशाण आणि साईबाबांच्या रथाची मिरवणूक यामध्ये हजारो साई भक्त सहभागी झाले होते। हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या भगव्या आणि हिरव्या ध्वजाची मिरवणूक इथे काढली जाते। रथाची मिरवणूक संपल्यानंतर हे ध्वज द्वारकामाई मंदिरावर चढवले जातात। नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथे रामनवमीच्या उत्सवाच्या दरम्यान रामभक्त आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळालं। या वादामुळे रामभक्तांची मिरवणूक थेट रद्दच करण्यात आली। यामुळे मिरवणूक अडवलेल्या जागेवरतीच ठिय्या मारत हनुमान चालीसा म्हणत आणि भजन करत पोलिसांचा निषेध करण्यात आला। आता सोमवारी शहादा बंदची हाक देण्यात आली। रविवारी आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींचं एक वेगळं आणि राजबिंड रूप पाहायला मिळालं। सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्यामुळे आळंदी इथल्या ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीच्या इथे माऊलींची मूर्ती शिंदेशाही पगडीच्या राजबिंड्या अवतारात सजवण्यात आली होती। तणाव निर्माण होऊन दगडफेक झाल्याचा प्रकार घडला। रामनवमीच्या यात्रेदरम्यान 2 गटात तणाव निर्माण झाला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला। श्रीलंकेतील परिस्थिती आता नियंत्रणाच्या बाहेर जात चालली आहे। राजधानी कोलंबोमध्ये हजारो संतप्त नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। सरकारच्या विरोधात प्रचंड रोष नागरिकांमध्ये पाहायला मिळतोय। दरम्यान आर्थिक संकटाला कंटाळून श्रीलंकेतल्या 19 नागरिकांनी अनधिकृतरित्या भारतात प्रवेश केला। या अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलं आहे।
एस राजमौली यांचा चित्रपट RRR बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. चित्रपटानं जगभरात 1000 कोटी रुपयांची कमाई केल्याचं वृत्त आहे. 1000 कोटींचा व्यवसाय करूनही RRRची कमाई अद्यापही थांबलेली नाही. बॉलिवूडचा अभिनेता अभिषेक बच्चनचा 10वी हा नवा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून ज्या लोकांनी तो आत्तापर्यंत पाहिला आहे ते सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक अभिषेक बच्चनचं कौतुक करतात. रामनवमीच्या निमित्तानं साऊथचा सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतीक्षित चित्रपट आदिपुरुषचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर केला. यामध्ये भगवान रामाच्या अवतारामध्ये दिसणाऱ्या प्रभासचे वेगवेगळे लुक दाखवण्यात आले. ओम राऊतच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. बॉलिवूडची चुलबुली गर्ल सारा अली खान हिनं आपल्या सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या भावासोबत मस्ती करताना पाहायला मिळते. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.